नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, तुम्हा सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. आज लक्ष्मीपूजन आहे आणि त्यासाठी मी जाणार आहे इन्स्पेक्टर मंजूच्या सेटवरती सुर्वे कुटुंबाला भेटण्यासाठी. त्यांच्याबरोबर दिवाळी साजरी करणारे, खेळ खेळणारे आणि बघणारे आजच्या भागाची हुकुमाची राणी कोण होणार आहे ते. खूप आतून आवाज येतोय, सगळी त्यांची तयारी चाललेली आहे. मी जाऊन बघतो. चला, तुम्ही पण माझ्याबरोबर मजा येणार आहे आजच्या भागामध्ये. या लवकर. एक मिनिट. अरे शांत थांबा. काय गोंधळ लावला? सगळी तयारी झाली आहे का? हे बघा, आमच्या सुर्वे परिवाराकडून लक्ष्मी पूजनाची सगळी तयारी झालेली आहे. बरं, काय काय केलं ते सांगाल? म्हणजे आम्ही दरवर्षीप्रमाणे आमच्याच हाताने घरी आमचा आकाशकंदील बनवतो. सजावट ही आम्ही आमच्या हाताने करतो, पण त्यांना रंग सुद्धा आम्हीच देतो आणि ही सगळी सजावट सुर्वे परिवाराच्या वतीनं आम्ही स्वतः करतो. थांबा. आज 16 सख्यांचा सुर्वे परिवारासोबत आपल्या इन्स्पेक्टर मंजू मालिकेमध्ये रंगणार आहे. पण तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की या कार्यक्रमाचे जे सूत्रधार आहेत ना, ते फार डेंजर आहेत. आशिष पवार. तर पवारांची जी दादागिरी आहे ना, ती इथे पण चालते. त्यामध्ये काही विचारू शकतात, कॉम्पिटिशनमध्ये कुठलेही गेम खेळायला लावू शकतात. म्हणजे उदाहरणार्थ तू असं काहीतरी विचित्र एखादा टंग ट्विस्टर देऊ शकतो आणि म्हणू शकतो की हे पटपट म्हणून दाखवा. एक काम करा, हा टंग ट्विस्टर घ्या. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. म्हणा पटापट. लाडू चिकटला टाळूला, लाडूला बाळू आवडला. अरे अरे हो, काय चुकलं काय? हे तुम्ही म्हणा. लाडू चिकटला बाळूला, टाळूला बाळू आवडला. टाळूला लाडू चिकटला, बाळूला टाळूला बाळू. टाळूला बाळू चिकटला, लाडू चिकटला बाळूला. बाळू कुठला चिकटला टाळू? अरे 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 अवघडे अवघडे. जे तुम्ही वाक्य बोलतायत ना, ते अत्यंत चुकीचं तुम्ही म्हटलेलं आहे. वाक्य असं आहे, लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. तुम्ही जवळजवळ बाळूलाच टाळूला चिकटवलं होतं. हा, तर ते आता कळलेलं वाक्य. पण तुम्हाला खरं सांगतो, तुम्ही ज्या पद्धतीने तुमची ही सगळी तयारी चालू आहे ना, खरंच खूप छान वाटते. आणि अर्थातच तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की दिवाळी सुरू आहे, आज लक्ष्मीपूजन, आणि त्यानिमित्ताने आज मी तुमच्या या सुर्वे कुटुंबाला इथे आज भेटायला आलेलो आहे. आणि मला खरंच खूप छान वाटते. तुम्हाला कसं वाटते मी ते आल्यानंतर? आमची दिवाळी साजरी झाली आज, हो की नाही? अरे पप्पा, कसलं बोललाय तुम्ही? हा, पण सत्या, तू जे काय अगदी हे जे काय वाक्य बोललास, अगदी न चुकता अगदी चुकीचं बोललेलं आहे. हा, मला पण जमलं असतं, थोडस त्यातलं काहीतरी खाल्लं असतं ना मी. सगळं मिळणार आहे. हा, या अशाच आहेत ते. अच्छा, हा, ओके, हा, त्यामुळे व्हेरी गुड. सगळ्यांना जमणार आहे आणि मी आहे ना, मी त्याआधीच आलेलो आहे. सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना लक्ष्मीपूजनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि तुम्हाला तर माहिती आहे, लक्ष्मीपूजनाचा आज म्हणजे आज खास दिवस आहे. तो काय तुम्हाला माहिती? ह्याचं कारण खरं तर सत्ययुगात आपल्याला खरं तर दिसतं. जेव्हा समुद्र मंथन झालं ना, त्यावेळेला लक्ष्मीमाता प्रकट झाली होती आणि म्हणूनच आजचा दिवस आपण लक्ष्मीपूजन असं मानतो. तर असं हे ते महत्व आहे खास. आणि पण अगदी मनापासून मला असं सांगावंसं वाटतं की आपल्या घरामध्येच खरं तर लक्ष्मी असतं. म्हणजे जी कुटुंबाची काळजी घेत असते, जी सगळ्यांना सांभाळत असते, सगळ्यांना काय हवं नको ते बघत असते, ती आपल्या घरातली लक्ष्मीच तर असते, हो की नाही? पण म्हणजे तुम्हाला मी सांगतो, आज मी अशा लक्ष्मीला भेटायला आलो आहे की जी एका वेगळ्याच अवतारात आहे. आणि नुकतंच तिचं प्रमोशन झालेलं आहे. कॉन्स्टेबल मंजू आता इन्स्पेक्टर मंजू झालेली आहे. हा, एक तर तुझं खूप खूप अभिनंदन. कसं वाटतंय? छान वाटतंय. जबाबदारी वाढली आता खांद्यावर. आता 3 स्टार्स आले. खरं तर भूमिका साकारताना कळते की खऱ्या आयुष्यातील पोलिसांना किती अग्निपरीक्षेतून जावं लागतं. म्हणजे सण नाही, वार नाही, फक्त काम. आणि खरंच अशा लोकांना सलाम आहे. मी आता ते अनुभवते, भूमिकेतून का होईना, पण मला ते थोडंफार प्रमाणात अनुभवायला मिळतंय. तर खरंच या लोकांना माझ्याकडून सल्यूट. वा, क्या बात आहे, खूप छान. पण मला एक असं विचारायचं आहे की तूही इथे आहे, सत्याही इथे आहे, त्या कुठे? परदेशाध्यक्ष स्वीट अँड सिंपल त्या कुठे?
मुलालाच माहित असेल आता. हा लेका कुठे मम्मी मम्मी आधी सांगू का? नाही, मला असं वाटतं की लक्ष्मी आली आहे तर आता कडक लक्ष्मीला कशाला लगेच मध्ये बोलवायचे. तर पहिल्यांदा हे सगळं होऊ द्यात हा. आणि मग नंतर येऊ द्यात, नाही तर सत्या बिचारा आमचा तिच्या मनातलं मला नाही, कळतंय. पण मी नाही आम्ही पण म्हणजे इन्स्पेक्टर म्हणजे आम्ही सिरियल रेग्युलर बघतो. ते मालिकेमध्ये जे चाललेलं आहे सध्या की तुमच्या दोघांमध्ये जो तिढा जो निर्माण झालेला आहे तो माझ्याबरोबर आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा ती उत्सुकता आहे की हा तिढा कधी संपणार आहे आणि कधी या घरातील लक्ष्मी पुन्हा येणार आहे. हे सगळीच उत्सुकता माझ्या सगळ्या प्रेक्षकांना आहे. तुला काय सांगायचंय सत्या? आत्ता तर लक्ष्मीच माझ्या बाजूला आहे, तर लक्ष्मीपूजन छान चाललंय आत्ता. पण जेवढी प्रेक्षकांना उत्सुकता आहे त्याच्यापेक्षा जास्त मला उत्सुकता आहे. आणि मी म्हणजे आता मम्मी नाही तोपर्यंत बोलून घेतो. माझी तर जास्त उत्सुकता आहे की कधी एकदा ही लक्ष्मी आमच्या घरात परत येते. त्यामुळं मी पण वाट बघतोय आणि प्रयत्न करतोय या लक्ष्मीला परत आणण्यासाठी. अच्छा, म्हणजे दिवाळीमध्ये बरेच सरप्राईज बघायला मिळणार आहेत आम्हाला. तर दिवाळीमध्ये तर जनरली बॉम्ब फुटतच असतात, तर यांच्या नात्यामध्ये नेमका का दुरावा झालाय याचं रहस्य ज्या बॉम्बमध्ये आम्ही लपवून ठेवलंय तोही आता दिवाळीनंतर फुटणार आहे. त्यामुळे थोडी उत्सुकता तुम्ही जरा अजून ठेवा तुमच्याजवळ. लवकरच कळणार आहे की सत्य आणि मंजू वेगळे का झाले. अच्छा, म्हणजे मला लक्षात आलेलं आहे म्हणजे बरेच सरप्राईजेस आपल्याला बघायला मिळणार आहेत या दिवाळीमध्ये. 100%. ओके मंडळी, या मालिकेचा निर्माता, लेखक आणि गुणी अभिनेता तेजपाल वाघ याचं मी खरं तर खूप स्वागत करतो अगदी मनापासून. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि आशिष दादा, तुझं आणि 16 सख्यांच्या पूर्ण टीमचं राजधानी साताऱ्यामध्ये स्वागत आहे. आणि साताऱ्यात आलाय तुम्ही तर राजधानीत आलाय तर तुमचं खास स्वागत आम्ही करणार एक भेटवस्तू देऊन. तर ती भेटवस्तू मी सांगते बया माहित द्या ना हातामध्ये. हा, ते काय आहे ऍक्च्युली पेढे जे आणलेत ना ते आमच्या दुकानातले आहेत, कंदी पेढे. काय सांगते, तुमचं दुकान आहे? हा, आता दुकान नाही, फ्रँचायझी आहेत आमच्या हातात. हो, अच्छा. तिथंच जयदीप भेटला होता मला, तिथंच प्रेमात पडला होता. मला पण प्रेमानं कंदी पेढाच म्हणतोय. हे असेच सगळ्यांसमोर सुरू होतं. वा, बरं आहे, चांगली गोष्ट आहे. दीदी दी. अरे धन्यवाद धन्यवाद. वा, अरे वा वा वा, कंदी पेढे मला इतके आवडतात ना. मस्त मस्त, खूप छान आहेत. ओ बघा बघा, हो हो. रंग बघा. कसे चौकसे पेढे गोड्यात ना. छानच असतो तुमचं. छान आहे. घरी घेऊन जातो मी, घरी घेऊन जातो. व्हेरी गुड व्हेरी गुड. आलं यांचं कॅरेक्टर लक्षात आलेलं माझ्या. हा, व्हेरी गुड, खूप छान. तेजपाल, अगदी खूप छान वाटलं म्हणजे या पद्धतीने माझं स्वागत केलंय तुम्ही. बाबा, आणि तुमची फॅमिली खूप छान आहे, मस्त गोड कुटुंब आहे तुमचं. फक्त ह्या छान आहेत म्हणजे या पण सगळ्या छान आहेत. ओके. हा, पण मला ना ह्या सुर्वे कुटुंबाची जरा तू ओळख करून देशील तर मला आणखी ना जास्त आवडेल. सुर्वे परिवार सगळ्यांना परिचित आहेच, पण त्याची पुन्हा एकदा ओळख करून देतो. इकडे इकडे अयो, माया केज. मम्मी, कसं आहे ना, तुमच्या पुढे सगळ्यांचा आवाज दबलेला असतो म्हणून बाकीच्यांना माईक दिलाय, तुम्हाला माईकची गरजच नाहीये. बरोबर. परदेशाध्यक्ष आहेत का? अच्छा. हा, सुर्वे फॅमिलीची इंट्रो करून देते मी. हा, हा. सगळ्यात पहिल्यांदा मी खुद्द सत्ता आय माय मम्मी उर्फ मम्मी साहेब. माया, जी म्हणायचं जी. मायाजी द्या ओळख करून आता. मायाजी सुर्वे, अच्छा, असं आहे का? महिला परदेश अध्यक्ष शिंपण आणि शिवी. अच्छा, असं आहे. वा वा वा, खूप छान. त्यालाच भेटायचं होतं मला मगाशी. खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. आणि जो काय तुमचा दरार आहे, वा, खूपच छान. हा, थँक्यू. अजून काय? हे माया पॅलेस आहे ना, हा. माझंच आहे. हा, तुमचं आहे? नाव माझंच आहे ना, माया. अच्छा, माया. अच्छा, त्या माया म्हणजे तुम्ही आहे? हो 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 हो. वा, खूप छान. आणि छान, खूप घर आहे आणि घरातली माणसं पण खूप छान आहेत. हे तुमची? हा, आहेत तशी चांगली. ते माझे मिस्टर. अच्छा, हे मिस्टर आहेत तुमचे? हा. ओके. प्रभाकर सुर्वे. नमस्कार. आपण भेटलोय मगाशी पण तरी पण नमस्कार. हा, म्हणजे पेंटर म्हणू नका, चित्रकार म्हणू नका. जेवढं काय रंग द्यायचं काम असेल का नाही तेवढं करतात आणि चांगला रंग देतात. अच्छा. ह्या घराला अजून रंग दिला नाही, पण आता थोड्या दिवसात दिसेल की कसा रंग देतात ते. आणि तो माझा लिओ. हा हा, सन सन. हा, त्याचाच कार्यक्रम आहे आपला. हा, आता कसं सत्यजित सुर्वे. अच्छा, ओके. सन. हा, हा. मला वाटलं सन मराठी प्रस्तुत असं वाटलं. ओके, हरकत नाही, खूप छान. आणि
आता कसं आहे, मी महिला परदेश अध्यक्ष आहे ना, त्याच्यामुळे ही 16 आता म्हणून हिला घरात घेतली. ही आधीची माझी नेबर सून होती, आता नाही, एश सूनबाई आहे. 100 सून. ए, सपनी, सांग की. अच्छा अच्छा हा एक सून. खरंच सांगतो, नशीब काढले मम्मी, नशीब काढलेस तू. अशी सोन्यासारखी सून आली आहे घरात. सोन्यासारखी सून? हा मग. सोन आहे का बेंटेक्स आहे का नाही, ही मला ठाव आहे. तुम्हाला कळतं का काय? पारक आहे का? बायकांना पारक असते. हे बघा, मी तुमच्या घरात पाहुणे आहे. हा, माझ्याशी नीट बोलायचं. हा, खेळ खेळायचे ना. हा हा ओके. हा, बाकीच्यांची आता अजून ओळख करून द्या. तुम्ही देणार आहेत का अजून कोण देणार आहे? नाही, मीच देणार आहे. तुम्हीच देणार आहे? अरे देवा, अरे वा वा, द्या द्या, ओळख करून द्या. तर ती मंजिरी तिकडची वाघमारे, तिकडची सूर्य होती. ही माझी दुसरी सून. अरे नमस्कार. ओके. हा, सपनाजी सुर्वे. अच्छा ओके. हा आणि हे माझे 2 नंबरचे चिरंजीव हा युवराज JPG. ह्या सविताजी, कविताजी. नमस्कार. म्हणजे सवी आणि कवी का? अच्छा, म्हणजे जे ना देखे कवी ते देखे सवी, असं आहे का तुमच्याकडे? ही सवी, ही कवी. हा, तेच. ही कवी, मी सवी. अयो, हे असं आहे? अरे बापरे, पण खूप छान आहे. व्हेरी गुड. झालं इंट्रोडक्शन झालं? नाही, अजून आहे? ते आमचे तेजपाल साहेब राहिले की. हे तर महत्वाचं आहे बाबा. हा, तेजपालजी. हा, मस्त, धमाल. म्हणजे आता सगळ्यांची ओळख झालेली आहे. हा, सगळ्यांची ओळख झालेली आहे. आता ज्याच्यासाठी मी इथे आलेलो आहे, हुकमाची राणी शोधायला मी इथे आलेलो आहे. आणि त्याच्यासाठी आपण काही खेळ घेत असतो. म्हणजे तुमच्या हे जे सगळं महिला मंडळ आहे, हा, त्या महिला मंडळातून हुकमाची राणी होणार. आणि त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी त्यांना मदत करायची हुकमाची राणी होण्यासाठी. पण अगदी खरं सांगू का, मला तर वाटतं ना, मंजूच होणार आहे हुकमाची राणी. बघू की कोण होतंय ती. म्हणजे आता कळलंच की थोड्या कसे, असं नुसतं बोलून नसते, असं करून दाखवायचं असते. मी बोलत नाही. आपण आता करून दाखवूया. हा, मग चला तर मग सगळ्यांसोबत आता आपण जाऊया आपल्या पहिल्या खेळाकडे. एकदा टाळ्या होऊन जाऊ दे. व्हेरी गुड, मस्त. आणि आपल्या ह्या पहिल्या खेळामध्ये पूर्ण सुर्वे कुटुंब इथे सहभागी झालेलं आहे. खूप खूप अभिनंदन तुमचं. ते खेळाचं नाव आहे चक चक चकली आता मीच पहिली. खेळाचं नाव काय मम्मी? चकली मी पहिली. तुमचा जवळ शाहरुख खान झालंय. हा, ते 2दा चकचक आहे. हा, चक चक चकली आता मीच पहिली. आणि तुम्ही असणार ना पहिली. हा, पण मला असं वाटतं की मंजू असणार आहे पण पहिली, असं मला वाटतंय. हा, तुझं नाही दुसरी. ते तुम्ही पण येऊ शकता. हा, तुम्ही पण येऊ शकता एकदम. हा, जरा तो केलं की लगेच खुश होत आहे. हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. पण आता खेळ काय तुम्हाला मी सांगतो. हा, खेळ असा आहे की तुमच्या समोर ताट आहे, त्याच्यानंतर शेवगे आहे. हा, त्याच्यानंतर चकलीचं पीठ इथे आहे. ओके, हे चकलीचं पीठ ह्या शेवग्यामध्ये भरायचंय. 2 मिनिटामध्ये जास्तीत जास्त चकल्या करायच्या. जी व्यक्ती जास्तीत जास्त चकल्या करेल ती असणार आहे या खेळाची विजेती. तयार आहात तुम्ही? नक्की. चला तर मग स्त्रिया मागे जा, पुरुषांनी पुढे या. हा, एवढं. हा, म्हणजे काय? म्हणजे पुरुषांनी चकल्या करायचे. तुम्हाला काय वाटलं? नाही, हे काय मला कधी जमलं नाही. मम्मी एवढं सांगते तर करा ना चकल्या. म्हणजे चकल्या आम्ही करायच्या आणि विजेते हे होणार. नाही, तुम्ही नाही, तसं नाही. तुमची एक मदत, जसं म्हणतो ना की आपण हातभार लागला पाहिजे संसाराला, पुरुषांचा सुद्धा. आता तरी लावा की हातभार. हा, चला तर तयार आहे तुम्ही? ओके. आणि बोल कवी. सवी. हा, व्हेरी गुड. शाबाश. ये बात आहे. कम ऑन पप्पा. हा, मंजू जिंकायचंय आपल्याला. मंजू, व्हेरी गुड. आणि प्रॉपर चकल्या पाहिजेत. किमान 3 तरी वेटोळे पाहिजेत. चकल्याला 3 तरी वेटोळे पाहिजेत. हा, आणि मम्मी आणि पप्पा सध्या तरी आघाडीवरती आहेत. व्हेरी गुड. मंजू. व्हेरी गुड. क्या बात आहे. हा, व्हेरी गुड. व्हेरी गुड. मस्त. आणि अजून तरी सध्या तरी मंजू आणि सत्य आघाडीवरती आहेत. हा,
अरे यार, हा व्हेरी गुड. ते झाकण व्यवस्थित सगळं लावलं पाहिजे. नाही प्रॉब्लेम नाहीये, आम्ही व्यवस्थित बघून दिलेले. शेवटची 10 सेकंद. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, वेळ संपलेली आहे. आता पप्पा ठेवा ना, आता झाले. हा वेळ संपलेली आहे आणि आता वेळ झालेली आहे निर्णयाची. बघूया कोण आहे ती विजेती जोडी. हा, ह्या जोडीने ज्या चकल्या केलेल्या आहेत त्या आधी आपण बघणार आहोत. ह्या ज्या चकल्या आहेत बघून घ्या. या चकल्या या जवळजवळ झाडावरच्या अळ्या त्यांनी इथे आणून टाकलेल्या आहेत. चांगला प्रयत्न होता. आणि आता आपण जाऊया मम्मीकडे जाऊया. बघूया पप्पांच्या चकल्या. हा. हा, 1 2 3 4 5 यात 6. एक मिनिट. ही 4 कुठून आलेली आहे? खऱ्या चकला ही 1 2 3. ओके चला, 3 चकल्या झालेल्या आहेत. शेवटची जोडी मंजू आणि सत्या. ओहो, क्या बात आहे. जोरदार टाळ्या. म्हणजे मला तर निर्णय सांगायची गरजच नाहीये. विजेती जोडी आहे सत्या आणि मंजू. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. व्हेरी गुड. आशिषजी, हा, जिंकले तर ते आमचे सत्याजी, कळलं का? अच्छा. लेकरा कोकरा वागरा शेती माणूस लेकरं जिंकलं खरं केलं नाही. लेकरा पोखरा आणि वाघरा. खरं केलं ही. अच्छा, त्याने आपण तिने मदत केली आहे ना. नाही तिने सांगितलंय म्हणून. हे बघा, एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, तशी ती उभी राहिली. काय नाही, तिनेच तरी कावाय माझा लेकरू कोकरू वागरू जिंकलंय. त्याला मी शिकवलंय लहानपणापासून. यशस्वी पुरुषाच्या मागे पण स्त्रीच असते. तर या खेळाची विजेती जोडी आहे सत्या आणि मंजू. आणि आता आपण जाऊया आपल्या पुढच्या खेळाकडे. आणि पण मी मगाशी खरं तर मंजूला विचारलं, पण मला आता सत्याला विचारायचंय. लेका, हा साताऱ्याचा वाघ झालेला आहे तू, कसं वाटतंय? साताऱ्याचं वाघ मी होतोच, पण आता जनतेचं रक्षक आणि साताऱ्याचं वाघ झालं. ओहो. आणि जशी वाघमारे मॅडमची जबाबदारी वाढली आहे तशीच माझी पण जबाबदारी वाढली आहे, लोकांची मदत करायला, त्यांची सेवा करायला. आणि ह्यांच्यापेक्षा डबल जबाबदारी याच्यासाठी वाढली आहे की आता ह्यांना परत आणणं ही माझी जबाबदारी आहे. आणि प्रेक्षक ज्या गोष्टीसाठी उत्सुक आहेत त्या गोष्टीसाठीच मी जबाबदार आहे आणि ती जबाबदारी लवकरच मी पार पाडेन असा म्हणजे तू पण केलेलंच आहे. केलेलं आहे. मंजूला पुन्हा घरात आणायचंच आहे. हो. ओके, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. पण मला आता मम्मीला इथे विचारायचं. मम्मी, आज लक्ष्मीपूजन आहे, त्यानिमित्ताने सगळे जमले तिथे एकत्र आलेलात तुम्ही. लक्ष्मी मातेकडे काय मागणं आहे तुझं? लक्ष्मी मातेकडे माझं एवढंच मागणं आहे का लक्ष्मी सारखी लक्ष्मी म्हणजे माझ्या मनाप्रमाणे ह्या घरामध्ये लक्ष्मी येऊ दे, सत्याची बायको म्हणून. अरे मंजू, व्हेरी गुड ना. वाशीजी मी नाही, दुसरी. आता मी लय सप्रेसाट पुरी बघितलं ना, त्यातली एखादी येणारच लक्ष्मी आली अशी लक्ष्मी सारखी. अच्छा, हे मागणं आहे मातेकडे तुमचं. वा, खूप छान आहे, हरकत नाही. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि आता आपण सुरू करूया आपल्या दुसऱ्या खेळाला. खेळाचं नाव आहे मीच लावणार दिवे. हा, तर खेळ असा आहे की तुमच्या समोर पणते आहे आणि त्या पणत्यामध्ये तेल आहे बरं का. हा, आणि वाती पण आहेत. हा, तेल वाती सगळं व्यवस्थित तुम्हाला दिलेले आहे, अगदी रेडीमेड. ओके. आणि तुम्हाला ते दिवे कमीत कमी वेळामध्ये पेटवायचे. हा, आता तुम्ही म्हणाल ते पेटवायचे कसे? त्यासाठी तुमच्याकडे मी ही काळी पेटी देणार आहे. हा, नीट सांभाळून ठेवा. हा, सांभाळून ठेवा. हा, उघडायचे नाही. हा, उघडायचे नाही. आणि मला एका गोष्टीच्या बाबतीत मला कॉन्फिडन्स आहे की हा गेम मायाच जिंकणार, कारण पेटवा पेटवीची कामं तिला जमतात. अगदी सगळ्यांच्या मनातलं बोललेले आहेत पप्पा. पण आता बघूया ह्या पण त्या जास्तीत जास्त कोण पेटवते ते. हा, आणि तुमच्याकडे काळी पेटी आहे, त्या काळी पेटीमध्ये भरलेली अशी एकच काडी आहे. ओके. आणि त्या एका काडीने जास्तीत जास्त पणत्या पेटवायच्या. ओके. बरं, एक लक्षात घ्या, काडी जमून स्त्री आपला संसार उभा करते, पण इथे एका काडीने आपल्या विजेती व्हायचंय. ओके, चला तर मग सुरू करूया. 1 2 3. हा, एकाच काडीने. शाबाश, व्हेरी गुड, शाबाश. हा, एकाच काडीने.
व्हेरी गुड, मस्तच. शाबाश 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 शाबाश. सपनाजी आणि अजिबात नाही उचलायची नाही अजिबात उचलायचा प्रयत्न करायचा आहे. आणि निर्णयाची वेळ झालेली आहे. निर्णय तर लागलेलाच आहे. सप्ताजी विजेत्या झालेल्या आहेत या खेळाच्या. आणि हे गिफ्ट हॅम्पर. व्हेरी गुड. हो हो. आणि 16 सख्यांचा या मालिकेची आठवण म्हणून इन्स्पेक्टर मंजूचे निर्माते, अभिनेते आणि अर्थात लेखक त्यांना आम्ही हे आमच्या मालिकेची आठवण म्हणून हे स्मृतिचिन्ह आम्ही देत आहोत. अभिनंदन तुमचं. व्हेरी गुड. ओके, स्माइल प्लीज. येस. कसं वाटतंय? मला खूप छान वाटतंय. सपना म्हणून तर मी मज्जा करतच असते सेटवरती, पण प्रिया म्हणून मला आज गेम खेळताना पण खूप मजा आली. मला तुम्हाला भेटून पण खूप कमाल वाटलंय. थँक्यू सो मच. आणि थँक्यू सन मराठी. थँक्यू. 16 सख्यांच्या प्रत्येक भागामध्ये ना आम्ही माहेरबद्दल बोलत असतो आणि माहेरच्या आठवणींना जरा उजाळा देत असतो. म्हणजे प्रत्येक ताई जी येते ना त्यांचं भावविश्व जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. आज मला तुला विचारायचं आहे की तुझी माहेरची दिवाळी कशी होती? माझी माहेरची दिवाळी खूप छान असते. म्हणजे सगळ्यांची दिवाळी छान असते, पण माझी स्पेशालिटी असते की आम्ही 18 माणसं सगळी एकत्र असतो दिवाळीला. आणि माहेर कुठलं आली? माहेर बार्शी. अच्छा, बार्शी. हां. तर तिथेच आम्ही सगळेजण दिवाळी सेलिब्रेशन करतो आणि सगळी फॅमिली एकत्र असते. कारण मला वाटतं की वर्षभरातून दिवाळीला सगळेजण एकत्र येतात न चुकता. आणि माझ्या सई कवी त्या माझ्या मुली आहेत. ज्या मुली आहेत? हां. हो, अच्छा, नमस्कार. वा वा. तर आम्ही सगळेजण ते एकत्र असतो आणि छान एन्जॉय करतो. जसं आत्ता आपण सगळ्यांनी एन्जॉय केला आणि जसे फटाक्याचे प्रकार सगळे सांगितले तसे माझ्या फॅमिलीत पण सगळे असे फटाक्याचे प्रकार आहेत. त्याच्यामुळे मजा येते सगळ्यांसोबत दिवाळी हे करताना. आणि भाऊबीज हा स्पेशली जो त्यातला हे आहे, कारण 3 भाऊ आहेत त्याच्यामुळे मला जास्त मजा येते. तिघांकडनं छान गिफ्ट वगैरे मिळतात. हॅपी. वा, खूप छान वाटतं ताई. माहेरच्या आठवणी तुझ्या जाणून घेतल्याबद्दल खूप छान, मस्त. खरं तर आज 16 सख्यांचा हा कार्यक्रम घेऊन आशिषदादा इथे आला आपल्यासोबत आणि इन्स्पेक्टर मंजूच्या टीमसोबत हा जो कार्यक्रम रंगला त्याबद्दल खरंच आशिषदादा तुझे आभार. कारण तुला जितक्या वेळा भेटावं तितकी आमची एनर्जी अशी डबल होत असते. इतका तो पॉझिटिव्ह माणूस आहे की सो भाऱ्या आयुष्यात सुद्धा. आणि लोक तर खूप प्रेम करतात या मालिकेवर. ते प्रेम असंच करत राहा. आणि तुमच्या माध्यमातून संपूर्ण सन मराठी प्रेक्षक परिवार जो आहे त्या सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभ दीपावली.